नमस्कार. सामान्य माणसांमधलं असामान्यत्व या विषयावरती योगायोगाने एक शृंखला सुरू झाली. त्या ठरवून काहीही केलेलं नाहीये. एखादा विचार येतो आणि तो विचार आपल्याला अधिक खोलवर अजून घेऊन जातो. असंच काही या विषयांच्या बाबतीत होत असतं. आज मला आपली स्वच्छता दूत या विषयावरती बोलावंसं वाटतंय. हे जे स्वच्छता दूत आहेत किंवा ज्यांना आपण सफाई कर्मचारी बोलतो, त्यांचं आपल्या जीवनामध्ये केवढं मोठं विशेष स्थान आहे. 2 दिवस जरी कचरा न्यायला कर्मचारी जर आला नाही तर आपल्या जीवाची किती तगमग होते. मग या समाजातले हे एवढे मोठे महत्वपूर्ण हा भाग असल्यामुळे ते कर्मचारी हाच एक शब्द केवळ आपण नाही वापरू शकत. ते आपले बंधू बांधव भगिनी आहेत. स्वच्छता याची जोड आपण ईश्वराशी लावत असतो. जेथे स्वच्छता तेथेच ईश वास करी असं आपण म्हणत असतो. तेथे पावित्र्य असतं. पण त्याही पूर्व मनातली स्वच्छता ही अत्यंत महत्वाची असते. ईश्वराचं अधिष्ठान जे आहे, पहिलं आपल्या मनामध्ये, नंतर आपल्या घरामध्ये आणि नंतर तो धागा आजूबाजूला परिसरात आणि रस्त्यावरती सुद्धा आपल्या सोबत येत असतो. त्यामुळे कुठेही जरी अस्वच्छता जर दिसले थोडस नक्कीच अस्वस्थ व्हायला लागतं. जे धार्मिक प्रवृत्तीची लोक आहेत त्या गोष्टीला व्यवस्थित समजू शकतात की स्वच्छतेचं, पावित्र्याचं आपल्या धर्मामध्ये किती महत्व आहे. मग जर आपण हे जर एवढं महत्व जर समजत असू तर ते घरी काय आणि दारी बाहेरी काय अस्वच्छता आपण कसं काय सहन करू शकू. आपण ते डोळे बंद करून नाही ना राहू शकत, कारण आपल्याला त्याची माहिती आहे, जाणीव आहे, त्याचं आपल्याला महत्व सुद्धा समजत असतं. जेव्हा माझ्या मनामध्ये हा विचार आला की सफाई कर्मचारी आपल्याला सुख, शांती, समाधान प्राप्त करून देण्यामध्ये त्यांचा केवढा मोठा हात असतो, पण आपण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत असतो यावर माझं चिंतन सुरू झालं. मला आठवलं, अनेक वर्षापूर्वी ना सिंगापूरच्या रस्त्यावरून चालत होते आणि माझं अचानक लक्ष तेथीलच्या सफाई कर्मचारीवरती गेलं. एक तर इतके साफ रस्ते होते ते, तरीही कितीतरी 3-4 सफाई कर्मचारी कुठे कचरा आहे का त्याचा शोध घेत होते. लांबून त्याचे काही असे अडचणीतले पण फोटो काढले आणि त्यांचा मी जो आखीव रेखीव जो पोशाख पाहिला तर मला पहिलं समजलंच नाही की सफाई कर्मचारी आहेत आणि किती डिग्निटीने ते आपलं काम करत आहेत. ते सफाई कर्मचारी आणि आपल्या मुंबईतील कर्मचारी त्यांची तुलना केली असता माझ्या लक्षात आलं की किती निम्न रीतीचं जीवन आपले सफाई कर्मचारी, आपले बंधू बांधव राहत आहे. आणि त्याही पेक्षा आपला त्यांच्या प्रती असलेला जो दृष्टिकोन आहे तो किती निम्नस्तरीय असा आहे. तो विचार केल्यानंतर थोडस आतमध्ये खंतच अशी वाटली. तो अनुभव माझा भूतकाळातील जरी असला तरी त्याची आठवण येण्यासाठी एक अशी गोष्ट घडली की मॉर्निंग वॉकला जात असताना मला 2 आपल्या सफाई करणाऱ्या 2 भगिनी दिसल्या आणि त्यांनी जो युनिफॉर्म घातला होता, त्यांचा जो ड्रेस होता आणि ज्या डिग्निटीने ते सफाई करत होते, एवढा सुंदर स्वच्छ इस्त्री केलेला ड्रेस, आणि सफाई करत असताना तो आपल्या ड्रेसची सुद्धा स्वच्छता सांभाळायची आणि आजूबाजूची स्वच्छता करायची. हे काही साधं सोपं काम नव्हतं. परंतु त्यांच्या कामातली जी कुशलता मी 1 मिनिट उभं राहून पाहिल्यानंतर मला आतून खूप त्यांच्याप्रती एक आदराची भावना निर्माण झाली. तशी तर थोडी तर संवेदना तर असतेच आपल्याकडे, पण तरी सुद्धा त्यावेळेला एक आला माझ्या मनामध्ये काहीतरी भाव आणि मी त्यांच्या जवळ गेले. त्यांच्याशी मी बोलले. त्यांना पण अप्रूप वाटलं की बाबा ही कोण बहीण आहे, हिला काय एवढं आपल्याशी बोलावं असं वाटलं नाही. मी त्यांचं कौतुक केलं.
की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने युनिफॉर्म घातलेला आहे आणि त्याची जी डिग्निटी सांभाळत आहात आणि अतिशय स्वाभिमानाने तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करीत आहात, ते बघून मला खूप कौतुक वाटलं. आणि त्या ज्या काही थोड्याशा 2 मिनिटाच्या ज्या काही गप्पा झाल्या, त्यामधून मी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होते, जे पटापट बदलत गेले. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नार्थक नजर होती, की ही बहीण आमच्याकडे का येतेय? हिचा काय उद्देश आहे? हिला नेमकं काय आमच्याकडून अपेक्षित आहे? पण जेव्हा तुमच्या मनामध्ये एक सद्भावना असते ना, तर ती पोचते माणसाला समोरच्या. तर त्यावेळेला मी त्यांच्याशी जे काही संवेदनशीलतेने जे काही बोलले, माझ्या भावना त्यांच्या प्रती ज्या काही व्यक्त केल्यानंतर त्यांना इतकं छान वाटलं ना, की त्या आपल्या मनातले सगळे भाव व्यक्त करू लागल्या. माझ्या लक्षात आलं की त्या चांगल्या शिकलेल्या आहेत, त्या चांगल्या घरच्या आहेत. परिस्थितीमुळे त्यांना हा जॉब स्वीकारावा लागला, पण तरी त्याची काही फार मोठी त्यांना खंत आहे अशातला भाग नाही. पण खंत आहे ती समाजाकडे, समाजाप्रती. समाजाकडून ज्या पद्धतीने त्यांना प्रकारची वागणूक मिळते, त्याच्याबद्दल त्यांची तक्रार होती. ते म्हणत होते की ताई, कोणालाही असं घाण उचलायला काय एवढा काय आनंद तर वाटतच नाही, पण ठीक आहे, आम्ही आमच्या पद्धतीने व्यवस्थित तो कचरा जमा करतो, व्यवस्थित उचलून टाकत असतो. परंतु ही काही काही लोक अशी असतात की जिथे कचरा समजा असेल जो आम्हाला आता उचलायचा आहे, तर त्याच्यावरती जाऊन पिचकाऱ्या मारतात, त्याच्यावरती जाऊन थुंकतात. पण त्यांना हे जरा सुद्धा असं मनामध्ये येत नाही की आता हा कचरा उचलणारी सुद्धा माणसं आहेत, हाडामासांची माणसं आहेत. आम्हाला सुद्धा काही घाण वाटत असेल की नाही, की लोकांना एवढा सुद्धा सेन्स नाही की ज्या पद्धतीने ते जे वागतात, तर ते आम्हाला काय माणसं जमा करतात की नाही. त्यांचे विचार ऐकून मला सुद्धा ओशाळल्यासारखं झालं अक्षरशः, की कशा पद्धतीने आपण या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रती आपला दृष्टिकोन ठेवत असतो, जो मानवीयतेच्या तुलनेमध्ये अतिशय खालच्या दर्जाचा असतो. त्या भगिनीने मला सांगितलं की ताई काय सांगू, कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला तर काम तर करावं लागायचं, परंतु लोकांकडनं आम्हाला इतकी अमानुष म्हणजे एक प्रकारचं बोलायला लागेल अशी वागणूक मिळत होती. आम्हाला प्यायला पाणी सुद्धा कोणी देत नव्हतं. तर अशा पद्धतीने आम्ही या समाजामध्ये वावरत असतो. लोक नुसते नावाला शिकलेले आहेत, परंतु स्वच्छता राखायचं त्यांना ज्ञान नाहीये. काही कसंही कचरा उचलून फेक. आहेत कर्मचारी, येतील करतील सफाई आणि आपण कसंही टाकायला आपण मोकळे आहोत. असा बेजबाबदारपणा जो समाजामध्ये आहे, हे फार मोठं मानवतेला लांछन आहे. आपण प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारून तपासून पाहूया की या स्वच्छतेच्या बाबतीत आपण किती दक्ष आहोत, कशा पद्धतीने आपण ती स्वच्छता पाळत असतो. आपल्या एटिकेट्स काय आहेत, आपल्या मॅनर्स काय आहेत, आपल्या सवयी काय आहेत, आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा आपण कशा पद्धतीने सवयी लावलेल्या आहेत. हे पहा की हे जे स्वच्छता दूत आहेत, हे आपल्याला सुख शांती समाधान देण्यासाठी निमित्त आहेत. तर यांचा दर्जा किती मोठा आहे आपण कल्पना करू शकतो. त्यामुळे मी निदान माझ्या स्वतःसाठी तरी एक धडा घालून घेतलेला आहे आणि मला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. जर कोणताही स्वच्छता दूत कुठे सफाई करत असेल, मनापासून करत असेल, चांगल्या पद्धतीने जर करत असेल, मग तो पुरुष असू दे नाही तर महिला असू दे, मी एखादा शब्द तरी त्यांच्याशी स्नेहाने बोलते की तुम्ही ना खूप छान काम केलंय, तुम्ही इतकं छान काम केलंय, आम्हाला ते पाहून खूप प्रसन्न वाटतंय. ते एक वाक्य जरी आपण बोललो ना, तरी त्या लोकांना खूप मोटिवेशन मिळतं. आपल्या कामाची कोणीतरी कदर करते असं त्यांना वाटत असतं. आणि आपल्याला काय मेहनत पडते एक शब्द बोलायला, है ना. आपल्या एखाद्या शब्दाने जर दुसऱ्या माणसाला जर सुख मिळत असेल, मग तिथे आपण का कंजूसी करावी. त्यांच्या श्रमाचं आपण मोल समजूया.
2 दिवस जरी ते आले नाही तर साऱ्या महिला सुद्धा किती अस्वस्थ होतात ते लक्षात घ्या. मग आपलं सुद्धा कर्तव्य बनतं की आपल्या जीवनामध्ये त्यांचं काहीतरी स्थान आहे हे आपण स्वीकार करूया आणि आपण एक त्यांचे पण सहयोगी बनून, सहकारी बनून, श्रेष्ठ भावनेने आणि मानवतेच्या नजरेने त्यांच्याशी वागूया आणि त्यांच्याकडे पाहूया. हेच मला या निमित्ताने आपल्याशी शेअर करावं असं वाटलं. कसं वाटलं आपल्याला हा व्हिडिओ? माझा विचार मी तुमच्याशी शेअर केल्याचा मला खूप खूप आनंद मिळालेला आहे. जर हे विचार आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया. नमस्कार.